नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 5 इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान त्यामधील प्रकरण क्रमांक 12 भारतीय लोकशाही याविषयी अभ्यास करूया। जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती संपूर्ण विश्वामध्ये आहे। आपला देश जगात सर्वात अधिक मतदाराचा देश आहे। जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची आहे। परंतु लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारा चालवण्यात आलेले शासन म्हणजे लोकशाही, जी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी दिलेली आहे। इंग्रजीमध्ये लोकशाहीला डेमोक्रेसी असे म्हणतात। आपल्या देशात अनेक राजकीय चढ उतार आले असे असून सुद्धा आपली लोकशाही मतदाराच्या निष्ठेवर आणि समयसूचकतेवर टिकलेली आहे। आपण आपल्या लोकशाहीचे रक्षण आणि जतन करण्याचा प्रयत्न करायला हवा। आता आपण भारतीय लोकशाहीच्या काही महत्त्वाच्या लक्षणांचा अभ्यास करूया। तर लोकशाहीत निवडणूक। जगात अनेक देशात लोकशाही आहे। लोकशाही असून सुद्धा शासन व्यवस्थेत भिन्नता आढळून येते। लोकशाही मतदार आपले मत देतात। शासन व्यवस्थेत भिन्नता असून सुद्धा प्रत्येक लोकशाहीत मतदान अधिकार आणि मतदान ही सर्वसामान्य बाबत आहे। मतदार निवडणुकीच्या वेळी आपले मत देऊन लोकशाही जिवंत ठेवण्यात सहयोगी होतात। आपल्या देशात संसदीय व्यवस्था आहे। संसद लोकांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय संस्था आहे। संघाच्या संसदेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभेचा समावेश होत असतो। आधीच्या प्रकरणात शिकल्याप्रमाणे संसदेचे वरिष्ठ गृह राज्यसभा आणि कनिष्ठ गृह लोकसभा आहे। राज्यात विधानसभा असते, तर काही राज्यात विधान परिषद पाहावयास मिळत असते। राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद या सर्व रचनेच्या केंद्रभागी मतदार असतो। आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक मतदानाद्वारे होत असते। अशा प्रकारे निवडणुकीद्वारा लोकशाही चरितार्थ होत असतो। तर लोकशाही आणि मतदार। लोकशाहीचा विकास होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे। भारतीय राज्यघटनेने या देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे। मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे। लोकशाहीत मतदाराचे महत्त्व असते। आपल्या देशात सार्वत्रिक आणि प्रौढ मताधिकार आहे। 18 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदवलेले असेल ती व्यक्ती मतदान करू शकते। ज्याने नादारी नोंदवलेली नसेल तसेच मानसिकरित्या आजारी जाहीर झालेला नसेल अशा प्रत्येक भारतीय नागरिकास कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय मत देण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो। कमी शिक्षण, गरिबी यासारख्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव ठेवला जात नाही। सार्वत्रिक प्रौढ मताधिकारात प्रति व्यक्ती एक मत या सिद्धांताचा स्वीकार करण्यात आलेला आहे। लोभ, लालच आणि कोणत्याही भीतीशिवाय मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। मतदार जागृत आणि स्वतःच्या कर्तव्यासाठी सभान असला पाहिजे। राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला जात, धर्म, लिंग किंवा शिक्षण या भेदभावाशिवाय मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे। आपल्या भारत देशात सार्वत्रिक मताधिकार आहे। मतदान मतदाराचा हक्क असून मतदान करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे। प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या या हक्काचा उपयोग केला पाहिजे। पुढचा मुद्दा आहे लोकशाहीचा आधारस्तंभ निवडणूक। लोकशाहीचा आधार म्हणजे निवडणूक। 25 जानेवारी 1950 हा निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो। तर निवडणुकीच्या वेळी उत्साहासारखे वातावरण पाहावयास मिळते। निवडणुकीच्या वेळी प्रजा त्याच्या प्रतिनिधीचे मूल्यांकन करू शकते। आवश्यक लायकी असणारा प्रत्येक व्यक्तीस लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। निवडणुकीत राजकीय पक्षाशिवाय अपक्ष उमेदवार निवडणूक लढू शकतात। निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाचे किंवा ज्या राजकीय पक्षाच्या युक्ती म्हणजे पक्ष सर्वात जास्त उमेदवार विजयी झाले असतील ते सत्तेवर
येतात. लोकशाहीत लोकांचे समर्थन मिळवूनच सत्तेवर येता येते. आपल्या लोकशाही व्यवस्थेत देशाची सर्वोच्च संस्था संसद आणि पायाभूत एकम ग्रामपंचायत आहे. सर्वात आधी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील निवडणुका होत असतात आणि निवडणूक करण्याचे कार्य निवडणूक पंच करत असते. या संस्थेमध्ये लोकांच्या मतदानाद्वारेच विजयी झालेल्या सभासदांची निवड होत असते. लहान शहरात नगरपालिका किंवा मोठ्या शहरात महानगरपालिकांची निवडणूक पण होत असते, कारण निवडणूक लोकशाहीला जिवंत ठेवत असते. राजकीय पक्ष तसेच निवडणुकीचे उमेदवार यांच्यासाठी निवडणूक खूपच महत्त्वाची आहे. निवडणूक लोकशाही आहे. निवडणूक मतदारांना त्यांच्या उमेदवारांचे मूल्यांकन करण्याची संधी देत असते. निवडणुका देशात नवीन राजकीय व्यवस्था किंवा राजकीय वातावरण निर्माण करते. निवडणुकांमुळे देशातील सामाजिक आणि आर्थिक वातावरणाची कल्पना येत असते. निवडणुकीद्वारा सरकारचे भविष्य निश्चित होत असते. राजकीय पक्षाशिवाय अपक्ष आणि संघटना निवडणूक लढत असतात. संसदीय लोकशाहीत ज्या राजकीय पक्षाचे उमेदवार सर्वात जास्त अधिक निवडून येत असतील, तो पक्ष किंवा युक्तीच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांचा समूह सत्तेवर येत असतो आणि सरकार तयार करतो. लोकशाहीत लोकांचे समर्थन निवडणुकीद्वारा समजत असते. लोकांच्या समर्थनाद्वारा सत्ता मिळविता येते किंवा टिकवून ठेवता येते. लोकशाहीच्या प्राण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असून सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर पुढचा मुद्दा आहे लोकशाहीत लोकमत. आपल्या देशात प्रातिनिधिक लोकशाही आहे. प्रातिनिधिक लोकशाही म्हणजेच की लोकांनी निवडून दिलेल्या सभ्यांद्वारा अथवा प्रतिनिधींच्या मार्फत लोकांनी चालवलेले शासन. या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये मतदानाद्वारा विजयी जाहीर झाल्यावर तो लोकप्रतिनिधी होत असतो. अशा प्रकारे प्रातिनिधिक व्यवस्थेत सत्ताधारी पक्ष सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा सत्तेवर येण्याचा विचार करतो. सत्ताधारी नसलेले पक्ष देखील सत्ता मिळवण्यासाठी लोकमत तयार करण्याचा प्रयत्न करतात. सत्ता टिकवण्यासाठी किंवा सत्तेवर येण्यासाठी लोकांना स्वतःबरोबर जोडणे आवश्यक होत असते. निवडणुकीत लोकांचे समर्थन असणे आवश्यक असते. सरकार टिकविण्यासाठी सरकारची कामगिरी, नीती किंवा विविध प्रश्नांविषयी लोकांचे विचार लोकमतात लक्षात ठेवणे आवश्यक होते. लोकमत राजकीय पक्ष, प्रतिनिधी आणि संघटनासाठी खूप आवश्यक आहे. संघटित लोकमताचे लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचे स्थान आलेले आहे. प्रबल आणि संघटित लोकमत लोकशाहीत विशेष महत्त्वाचे आहे. लोकमत सरकारचा गैरव्यवहार थांबवितो. लोकमतांद्वारा देश हिताला नाकारू शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जागृत, बुद्धिमान आणि जाणकार नागरिकांना सरकार भ्रमित करू शकत नाही. आधुनिक काळात लोकमत जाणण्यासाठी काही माध्यमे खूप उपयुक्त सिद्ध झाली आहे, ज्या माध्यमांची सविस्तर आपण माहिती मिळवू. तर लोकशाहीत लोकमत घडविण्यासाठी 2 माध्यमे उपयोगी झालेली आहेत, मुद्रित माध्यम आणि विजेचे माध्यम. लोकमानस घडविण्यासाठी त्याशिवाय लोकसमूह उभे करण्यासाठी प्रचार प्रसार माध्यमे खूपच उपयोगी होऊ शकतात. आधुनिक काळात लोकांपर्यंत गोष्टी किंवा विचार पोहोचविण्यासाठी अनेक माध्यमांचा उपयोग होतो. या माध्यमांना मुख्य 2 विभागात वाटता येईल. आधुनिक काळात लोकमत घडविण्याच्या योगदानात मुख्य 2 माध्यमे उपयोगी आहेत. तर आता आपण मुद्रित माध्यम याविषयी माहिती पाहूया. आधुनिक काळात देश आणि जगातील घटनांविषयी माहिती मिळविण्यासाठी लोक दैनिक, वर्तमानपत्रे, पाक्षिक आणि काही विशिष्ट मासिक यांचे विशेष महत्त्व आहे. अशा माध्यमातून छापून आलेली माहिती लोक वाचून, माहिती मिळवून स्वतःच्या अभिप्रायासह गोष्टींचा स्वीकार किंवा अस्वीकार करत असतात. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकाच गोष्टीचे वाचन करून वेगवेगळे निर्णय घेत असतात. असे शक्य होत असेल.
छापलेल्या एकाच प्रकारच्या माहितीविषयी स्वतःचे व्यक्तिगत मत देतात. या अभिप्रायाची माहिती सत्य, तटस्थ आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहाशिवाय असली पाहिजे हे आवश्यक आहे. जर ही माहिती पूर्वग्रहासह छापलेली असेल तर चुकीचे लोकमत तयार होण्याची संभावना असते. चुकीचे लोकमत तयार करण्यासाठी सरकार स्वतःच्या सिद्धीच दाखवितात आणि त्यांच्या चुका, असफलता किंवा त्रुटी लपवितात. असे होऊ नये म्हणून वृत्तपत्र स्वातंत्र्य असणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर वर्तमानपत्र सरकारी असेल तर त्या वर्तमानपत्रामध्ये सरकारने केलेली कामगिरी दाखविली जाईल, त्याची प्रशंसा केली जाईल. परंतु ज्या असफलता असेल, ज्या त्रुटी असतील, ही माहिती छापून येणार नाही. त्या कारणाने वर्तमानपत्र ही स्वतंत्र असणे आवश्यक आहे. आपला देश भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक वैविध्य असणारा देश आहे. देशाच्या विविधतेमध्ये प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्र वाचकांचे आकर्षणाचे केंद्र आहेत. त्यामुळे ते लोकमत घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेथे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे असा देश किंवा प्रदेशात मुद्रित माध्यमे लोकमत घडविण्यात परिणामकारक सिद्ध होत नाही. असे असूनसुद्धा मुद्रित साहित्याच्या प्रभावामुळे आज विविध संघटना, औद्योगिक समूह आणि राजकीय पक्ष स्वतःची दैनिक पत्रे किंवा मुखपत्रे प्रकाशित करीत असतात. सरकारद्वारा असे अनेक प्रकारची मासिके, माहिती देणाऱ्या अंकांचे प्रकाशन करण्यात येत असते. ही झाली मुद्रित माध्यमाविषयी माहिती. आता आपण पाहूया विजेचे माध्यम म्हणजेच की इलेक्ट्रॉनिक माध्यम. लोकमताच्या जडणघडणीत अथवा विचारव्यवहारामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, सिनेमा यासारखे दृकश्राव्य म्हणजे ज्यास आपण पाहू शकतो आणि ऐकू पण शकतो, या माध्यमाचे स्थान महत्त्वाचे आहे. जेथे निरक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तेथे विजेचे माध्यमे अधिक परिणामकारक असतात. वर्तमानपत्र किंवा मासिकांपेक्षा रेडिओ, टेलिव्हिजन यांचे महत्त्व अधिक पाहावयास मिळते. देश परदेशातील घटना आज रेडिओ किंवा टेलिव्हिजनद्वारा त्याच वेळी जिवंत प्रसारणाद्वारा व्यक्तीपर्यंत सहजतेने पोहोचते. जसे की क्रिकेट मॅच असेल आणि जर ते दूर देशामध्ये चालू असेल तर आपण त्याच वेळी जिवंत प्रसारण म्हणजे की लाईव्ह टेलिकास्ट आपण सहजतेने पाहू शकतो. धारावाहिक, नाटक, सिनेमाद्वारा मनोरंजनासोबत अस्पृश्यता, हुंडा पद्धती, शोषण, गरिबीसारख्या सामाजिक आणि आर्थिक याशिवाय अनेक समस्या परिणामकारकरित्या दाखवून लोकमत तयार करू शकता येत असते. आधुनिक काळात टेलिव्हिजनसोबत इंटरनेटच्या आगमन आणि प्रसारामुळे लोक घरी बसल्या बसल्या समाचार, धारावाहिक, नाटक आणि सिनेमाचा आनंद मिळवू शकतात. आज या माध्यमाद्वारे प्रदर्शित होणारी विकृत, विभत्स्य आणि हिंसेच्या मानवावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशी महत्त्वाची माध्यमे अयोग्य प्रसारण नाही यासाठी त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या विजेचे माध्यमाद्वारा प्रसारित होणाऱ्या बीभत्स्य आणि हिंसा दर्शवणाऱ्या कार्यक्रमाविरुद्ध स्वैच्छिक संघटना आणि राजकीय पक्षांनी योग्य वेळी आंदोलन करावे ते लोकशाहीसाठी स्वीकार्य आहे. आजकाल टेक्नॉलॉजीचा वेग एवढा आहे की इंटरनेट माध्यमाद्वारे, सेलफोनद्वारे लोक सतत परस्पराच्या संपर्कात राहून स्वतःचे विचार पसरवण्याचे कार्य करत असतात. लोकमत मिळवण्यासाठी विजेचे माध्यमाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. टेलिव्हिजन, रेडिओ, FM यासारखे खाजगी रेडिओ आधुनिक काळात लोकमत तयार करण्यासाठी विशिष्ट माध्यम आहे. तसेच तटस्थ, तपशील माहितीशिवाय आधुनिक काळात घटनांची माहिती वेगाने पसरते. खोट्या तपशिलाच्या आधारे बऱ्याच वेळा चुकीचे लोकमत तयार होण्याची भीती असते. विजाणू माध्यमाद्वारा होणाऱ्या विविध प्रकारच्या सर्वे लोकमत तयार करण्याचे कार्य करते. कुठल्या तरी निश्चित तपशिलाच्या आधारे लोकमत समजण्यासाठी सर्वे करण्यात येतो. निवडणूक काळात ओपिनियन पोल दाखविण्यात येत असतो. ओपिनियन पोलद्वारे लोकमत कोणत्या दिशेने झुकले आहे याचा अंदाज घेता येतो. म्हणजेच की ओपिनियन पोलद्वारा कोणत्या पक्षाचे
उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील याचा अंदाज येत असतो. ओपिनियन पोल हे प्रत्येक वेळी सत्य आणि विश्वसनीयच असेल असे नाही. आधुनिक काळात विजेचे माध्यम खूपच महत्त्वाच्या स्थानी आहे. लोकशाहीत लोकांनी आणि सरकारने धीर ठेवणे पण आवश्यक आहे. लोकांच्या गोष्टी, विचार किंवा तपशील सरकारापर्यंत पोहोचणे आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती, त्याचप्रमाणे सरकारच्या सिद्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माध्यमे खूपच उपयोगी आहे. जसे आपल्याला माहीतच आहे, TV, टेलिव्हिजनद्वारा आपल्याला विविध योजनांची माहिती मिळत असते. तसेच रेडिओने दूरच्या आणि दुर्गम भागात स्वतःचे कार्यक्षेत्र संपादन केलेले आहे. आज आपण पाहू शकतो प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामीण विस्तारामध्ये रेडिओ आहे. परंतु फक्त श्राव्य माध्यम असल्यामुळे रेडिओ परिणामकारक माध्यमाचे स्थान मिळवू शकलेले नाही. रेडिओच्या तुलनेत टेलिव्हिजनवर प्रसारित होणारे कार्यक्रम खर्चिक असून सुद्धा टेलिव्हिजन माध्यम म्हणून लोकभाग्य ठरलेले आहेत. लोकशाहीत प्रजा सर्वप्रथम राष्ट्रहिताला महत्त्व देऊन स्वतःचे लोकमत प्रगट करतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. ही झाली विजेचे माध्यम याविषयी माहिती. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, लोकशाहीचे प्रकार. जगात अनेक देशात लोकशाही आहे. लोकशाही शासन व्यवस्थेत सुद्धा विविधता आढळून येत असते. आपल्या देशात संसदीय लोकशाही शासन व्यवस्था आहे. अमेरिकेसारख्या देशात प्रमुखशाही लोकशाही शासन व्यवस्था आहे. संसदीय लोकशाही आणि प्रमुखशाही लोकशाही अशा दोन मुख्य प्रकारांविषयी आपण माहिती मिळवूया. मुख्य दोन प्रकार आहेत, संसदीय लोकशाही आणि प्रमुखशाही लोकशाही. तर संसदीय लोकशाही. आपल्या देशाने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे, ज्यात लोकसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमती मिळाली असेल त्याच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमतो. पंतप्रधान सरकारची रचना करतो. हे संसदीय सरकार लोकसभेला जबाबदार असतात. जोपर्यंत सरकाराला लोकसभेतील बहुमती सभासदांचा विश्वास असतो तोपर्यंत ते सत्तेवर राहू शकतात. लोकशाहीचा दुसरा प्रकार प्रमुखशाही लोकशाही. हा लोकशाहीचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे. प्रमुखशाही लोकशाहीत सामान्यपणे प्रमुख सरळ लोकांद्वारा निवडला जातो. प्रमुख राज्यघटनेतील निश्चित केलेल्या मुदतीपर्यंत सत्तेवर राहू शकतो. अमेरिका आणि जगाच्या दुसऱ्या काही देशांमध्ये अशी प्रमुखशाही लोकशाही आहे. प्रमुखशाही लोकशाहीमध्ये प्रमुख हा सरळ लोकांद्वारा निवडला जातो. ज्याप्रमाणे आता निवडणुका झाल्या अमेरिकेमध्ये, त्या ठिकाणी सरळ प्रमुख याची निवड लोकांद्वारा करण्यामध्ये आली आणि त्यात जो विजेता म्हणून उमेदवार आलेला आहे तो म्हणजे जो बायडन. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकशाहीतील निवडणूक व्यवस्था. निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाच्या 4 स्तंभापैकी एक मानले जाते. जगातील निवडणुकांसाठी निवडणूक आयोगास सर्वस्व जबाबदारी असते. 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. आपला भारत देश जगात सर्वात अधिक मतदार असलेला देश आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या संचालन, नियमन आणि निरीक्षणासाठी निवडणूक पंच आहे. देशाची लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक पंच स्वतंत्र, निष्पक्ष आणि स्वायत्त असले पाहिजे. ह्यासाठी निवडणूक आयुक्ताची नेमणूक, नोकरीच्या अटी आणि जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी राज्यघटनेत निश्चित व्यवस्था करण्यात आलेली आहे. संसद राज्यातील विधानसभा, विधान परिषदाशिवाय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका करण्याची जबाबदारी आणि सत्ता निवडणूक पंचाची आहे. आपल्या देशात निवडणूक गुप्त मतदानाद्वारे होते. विधानसभा किंवा संसदेची 5 वर्षाची मुदत पूर्ण झाल्यावर तिचे विसर्जन होऊन नवीन निवडणूक होत असते. कोणाच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिकामी झालेली जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीला पोटनिवडणूक असे म्हणतात. निवडणुकांच्या तारखांची जाहिरात, उमेदवारी पत्र भरण्यापासून त्याची तपासणी, उमेदवारी पत्र परत घेण्याची तारीख,
उमेदवाराची अंतिम यादीची जाहिरात, निवडणूक चिन्ह देण्याचे नक्की करणे यासारख्या बाबी निवडणूक पंचाच्या अधिकारक्षेत्रामध्ये येतात. तसेच निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू पडते. सरकार आचारसंहितेच्या अंमलादरम्यान लोकमताला प्रभावित होईल असा कोणताही नीतिविषयक निर्णय किंवा लाभदायक जाहिराती करू शकत नाही. निवडणूक उमेदवार किंवा त्याचा राजकीय पक्ष स्वतःच्या निवडणूक जाहीरनामा बाहेर पाडतात. या निवडणूक जाहीरनाम्यात आर्थिक, संरक्षण तसेच परराष्ट्र नीती आणि सरकार करू इच्छिणाऱ्या कामगिरी आणि योजना याशिवाय विविध समस्या आणि त्यांच्या निराकरण करण्यासाठी स्वतःचे किंवा राजकीय पक्षाचे वळण स्पष्ट करत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकशाहीत गुप्त मतदान. आपल्या देशात संपूर्ण गुप्त आणि स्वतंत्ररित्या मतदानाद्वारा निवडणूक मोजली जाते. भारतीय संसदेची निवडणूक जगातील सर्वात मोठी मतदान प्रक्रिया मानण्यात येते. निवडणुकीच्या वेळी विविध पक्ष, संघटना किंवा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित असतो. सर्व स्वतःचे विचार, केलेली कार्ये आणि भविष्यकालीन आयोजन मतदारासमोर स्पष्ट करतो. मतदार कोणत्याही प्रकारच्या लोभ किंवा भीतीशिवाय मतदान करतील हे अपेक्षित आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान गुप्त मतदानाला महत्त्व देण्यात आलेले आहे. मतदाराला स्वतःच्या मताला गुप्त ठेवण्याचा अधिकार मिळाला आहे. मतदाराने कोणाला मत दिले असे सुद्धा विचारू शकत नाही. निवडणूक पंचाच्या अद्भुत प्रक्रियेमुळे मतदाराचे मत गुप्त राहते. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट सर्व कर्मचारी, लष्करातील सैनिक देखील निवडणुकीत मतदान करू शकतील अशी व्यवस्था निवडणूक पंचाद्वारे करण्यात येत असते. मतदान करण्यासाठी मुख्यत्वे 2 प्रक्रियेचा उपयोग करण्यात येत असतो. नंबर 1 मतपत्रिकेद्वारे मतदान. नंबर 2 विजाणू यंत्राद्वारे मतदान, ज्यास EVM असे सुद्धा म्हणतात. मतपत्राद्वारा झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात खूप वेळ जातो. आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात निवडणूक विजाणू यंत्राद्वारे होत असते. या यंत्राला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन किंवा EVM म्हणून ओळखण्यात येत असते. या यंत्राद्वारा मतमोजणी वेगाने होते. मानवी तास आणि मानवी श्रम याची बचत होते. कागदाची बचत झाल्याने पर्यावरणाचे होणारे नुकसान देखील थांबविता येते. तसेच कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर मतदार नन ऑफ दी अबव नोटा या बटणाचा उपयोग करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे लोकशाही आणि राजकीय पक्ष. आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही असल्याने देशात अनेक लहान मोठे राजकीय पक्ष आहेत. पक्षाला मान्यता देण्यासाठी निवडणूक पंचाने निश्चित धोरण नक्की केलेले आहे. राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक निश्चित नीती आणि नक्की केलेल्या धोरणांच्या आधारे मान्यता देते. जो राजकीय पक्ष कमीत कमी 4 राज्यातून निवडणूक लढेल, या 4ही राज्यात आयोजित शेवटच्या निवडणुकीत एकूण मतदानापैकी 4% मते मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष आणि इतर पक्षांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्यात येते. निवडणूक आयोगाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार 10 मार्च 2014 पर्यंत देशात 1593 राजकीय पक्ष नोंदवलेले होते. शेवटच्या वर्षी 239 पक्षांची वाढ झालेली पाहावयास मिळते. आपल्या देशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत श्रीमती सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्ष BJP या पक्षाचे मुख्य अध्यक्ष आहेत श्री JP नड्डा. हे 2 मुख्य राजकीय पक्ष आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टी BSP या पक्षाचे वर्तमान अध्यक्ष आहे श्रीमती मायावती. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट CPIM आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी NCPचे अध्यक्ष आहेत श्री शरद पवार वगैरे राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत. याशिवाय शिवसेना,
तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम DMK, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि आम आदमी पार्टी, तसेच जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल सारखे प्रादेशिक पक्ष पण भारतात आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्य पक्षांची मान्यता त्याने मिळवलेल्या मताच्या आधारे रद्द होऊ शकते, तर काही पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळू शकते. सरकार करणाऱ्या, सत्तेवर असणाऱ्या पक्षाला सत्ताधारी पक्ष आणि विरोध करणाऱ्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून ओळखण्यात येते. सरकारच्या नीतिविषयक लोकशाही पद्धतीने विरोध दर्शवून लोकमत घडविण्याचे कार्य करतो. आवश्यकता वाटल्यास सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांना सरकारला सहकार देईल, हे निरोगी लोकशाहीत अपेक्षित आहे. सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या समतोल संबंधावर लोकशाहीचे यश अवलंबून असते. परिणामकारक आणि प्रबळ विरोधी पक्ष हे जिवंत लोकशाहीसाठी अनिवार्य अट आहे. लोकशाही हा एक रथ आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष लोकशाही रथाचे दोन चाक आहेत. तर अशा प्रकारे आपण राजकीय पक्षाविषयी माहिती मिळवली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तसेच तुम्ही स्वाध्यायाची प्रश्न आपल्या गृहपाठाच्या वहीत लिहून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस विषय शिक्षकांकडून वही तपासून घ्यायची आहे. धन्यवाद.